नमस्कार मित्रांनो, मी नितीन भावकर आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की टॉप डिडक्शन्स फ्रॉम टोटल इन्कम. टॉप डिडक्शन्स फ्रॉम टोटल इन्कम म्हणजे काय? तर सरकारने काही अशा इन्व्हेस्टमेंट किंवा काही असे खर्च दिलेले असतात की ज्यांचं डिडक्शन आपल्याला आपल्या टोटल इन्कममधून मिळत असतं. जे नोकरदार वर्ग असतात त्यांना सॅलरी मिळत असते आणि जे बिझनेस करत असतात त्यांचं नेट प्रॉफिट होत असतं. तर आपण अशी सर्व जी टॉप डिडक्शन्स आहेत ती वन बाय वन कव्हर करणार आहोत. आपण ती उदाहरणासहित कव्हर करणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होऊ शकतो. तर कृपया व्हिडिओ स्किप न करता तो आपण शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून आपल्याला एक नवीन माहिती मिळेल आणि त्या माहितीमुळे समजा त्या स्कीममध्ये आपण इन्व्हेस्ट कराल तर आपल्याला टॅक्स वाचवण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, मी आपल्याला आपल्या चॅनलबद्दल थोडक्यात माहिती देतो. आपलं चॅनल हे नवीन असून या चॅनलवरती आपल्याला इन्कम टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, प्रोफेशन टॅक्स, प्रॉव्हिडंट फंड, सरकारी योजना, शिक्षण अशा विविध विषयांवरती महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. चॅनलवरती नवीन असल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले मित्रपरिवार, आपले रिलेटिव्ह यांना टॅक्स वाचवण्यासाठी मदत होऊ शकते. आपले काही कमेंट असल्यास किंवा आपली काही सूचना असल्यास, इम्प्रूव्हमेंट असल्यास आपण मला कमेंट बॉक्समध्ये कृपया सांगावे, जेणेकरून मी माझ्या व्हिडिओमध्ये ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू शकेन किंवा मी माझ्या व्हिडिओमध्ये थोडीफार इम्प्रूव्हमेंट करू शकेन. धन्यवाद. आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे. पीपीटीच्या माध्यमातून आणि एक्झाम्पल वगैरे घेऊन समजून घेणार आहोत. त्यामुळे कदाचित व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. तर विनंती असेल की आपण हा व्हिडिओ मध्ये स्किप न करता तो शेवटपर्यंत पाहावा. जे पहिले डिडक्शन आपण पाहणार आहोत ते म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स. हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे काय? तर आपल्याला जी सॅलरी मिळते त्या सॅलरीमध्ये हाऊस रेंट अलाउन्स असा एक कंपोनंट एम्प्लॉयरकडून आपल्याला मिळत असतो. सर्वांच्याच सॅलरीमध्ये हाऊस रेंट अलाउन्स नसतो, पण ज्यांच्या सॅलरीमध्ये हाऊस रेंट अलाउन्स असा जो कंपोनंट असेल आणि सपोज आपण भाड्याच्या जागेमध्ये राहत असू, म्हणजे आपण ज्या घरामध्ये राहत असणार तर ते घर समजा भाड्याचं असेल, तर आपण जो रेंट आपल्या रूम मालकाला पे करतो त्या रेंटचं डिडक्शन आपल्याला हाऊस रेंट अलाउन्स समोर घेता येतं. आता हाऊस रेंट अलाउन्सचं हे डिडक्शन काढण्यासाठी इन्कम टॅक्समध्ये एक फॉर्म्युला प्रिस्क्राईब केलेला आहे. आपल्याला फक्त हा फॉर्म्युला आज एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याची मुळीच गरज नाही. तर हे डिडक्शन वर्कआउट करण्यासाठी 3 पद्धतीने 3 अमाऊंट काढायचे असतात आणि सर्वात जी लहान अमाऊंट असेल ते असतं HRA डिडक्शन. तर त्या 3 अमाऊंट कोणत्या हे आता आपण पाहणार आहोत. तर पहिली जी अमाऊंट असते ती म्हणजे ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ HRA अलाउन्स रिसिव्ड फ्रॉम द एम्प्लॉयर, म्हणजे एम्प्लॉयरकडून जी आपल्या ॲक्च्युअल HRA अलाउन्स मिळाला असेल ती अमाऊंट. दुसरी असेल ही रेंट पेड इन एक्सेस ऑफ 10% ऑफ सॅलरी, म्हणजे तुमच्या सॅलरीच्या 10%पेक्षा जास्त अमाऊंट जी आपण रेंट पे करत असाल ती अमाऊंट. तिसरी अमाऊंट अशी असेल की जर आपण मेट्रो सिटीमध्ये राहत असाल, आता मेट्रो सिटी कोणत्या तर मुंबई, कलकत्ता, दिल्ली, मद्रास या आहेत मेट्रो सिटी. या मेट्रो सिटींमध्ये जर आपण राहत असाल तर आपल्या सॅलरीच्या 50% एवढी रक्कम, किंवा आपण इतर सिटीमध्ये राहत असाल तर आपल्या सॅलरीच्या 40% एवढी रक्कम. आता ह्या 3 अमाऊंट फाइंड आउट केल्यानंतर या 3 अमाऊंटमधली जी सर्वात लहान अमाऊंट असेल ती असेल आपलं HRA डिडक्शन. आपण जर स्वतःच्याच घरात राहत असाल किंवा आपण इतरांच्या घरात राहत असाल पण आपण रेंट पेमेंट करत नसाल तर हे डिडक्शन आपल्याला मिळणार नाही आहे. कारण हाऊस रेंट अलाउन्स हे डिडक्शन आपल्याला एम्प्लॉयरकडून मिळतं आणि त्यासाठी एम्प्लॉईला रेंट पेमेंट केल्याचं इव्हिडन्स, रेंट पेमेंट केल्याचं प्रूफ म्हणजे रेंट रिसीट किंवा रेंटची ॲग्रीमेंट असे डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करायचे असतात. परंतु मित्रांनो, समजा आपण आईबाबांच्या घरात राहतात, म्हणजे आपलं राहतं घर हे आईबाबांच्या नावाने असेल तर आपण आपल्या आईबाबांना रेंट देऊन त्यांचं रिटर्न फाईल करून त्या रेंट पेमेंटचं HRA अलाउन्स समोर आपण डिडक्शन क्लेम करू शकता. तर आता हे रेंट अलाउन्सचं जे कॅल्क्युलेशन जे आपण पाहिलं हे आपण एका एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर हे आहे आपलं एक एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये मिस्टर ए हे आपले एम्प्लॉई आहेत आणि त्यांना वर्षाला 8 लाख रुपये ही सॅलरी आहे. त्यांच्या सॅलरीचे 3 कंपोनंट्स आहेत, एक बेसिक सॅलरी, डिअरनेस अलाउन्स आणि HRA अमाऊंट रिसिव्ड. तर त्यांना जो HRA मिळतो एम्प्लॉयरकडून तो आहे 2,50,000 रुपये. मिस्टर ए जो ॲक्च्युअल रेंट पेमेंट करत आहेत ते आहे 3 लाख रुपये. तर आता आपण त्यांचं HRA वर्कआउट करणार आहोत. जी पहिली अमाऊंट असणार आहे ती आहे HRA अलाउन्स रिसिव्ड, जी आहे 2,50,000 रुपये. सेकंड अमाऊंट जी आहे ती आहे रेंट पेड इन एक्सेस ऑफ 10% ऑफ सॅलरी, म्हणजेच सॅलरीच्या 10%पेक्षा जास्त जी अमाऊंट असेल ती अमाऊंट. आता त्यांनी जो रेंट पेमेंट केलं आहे वर्षभरामध्ये ते आहे 3 लाख रुपये आणि त्यांच्या सॅलरीच्या 10%. आता इथे सॅलरीसाठी आपल्याला कन्सिडर करायचं आहे बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स, हे 2 कंपोनंट कन्सिडर करायचे आहेत. तर तसे केल्यानंतर आपल्याला
तसे केल्यानंतर आपल्याला 5,00,000 रुपये प्लस 50,000 रुपये म्हणजे 5,50,000 रुपये याची 10% म्हणजे 55,000 रुपये. आता 55,000 रुपयाच्या वरचं जे रेंट पेमेंट असेल ती म्हणजे आपली दुसरी अमाऊंट, ती आहे 2,45,000 रुपये. आता तिसरी अमाऊंट काढण्यासाठी आपण असं अज्युम करतो, 2 सिच्युएशन आपण इथे कव्हर केल्या आहेत. समजा मिस्टर ए हे मेट्रो सिटीमध्ये राहत असतील तर त्यांचं डिडक्शन किती येईल, आणि जे अदर सिटीमध्ये राहत असतील तर त्यांचं डिडक्शन किती येईल. आता मेट्रो सिटीमध्ये राहत असतील तर त्यांना त्यांच्या सॅलरीच्या 50% म्हणजेच 5,00,000 प्लस 50,000 5,55,000 याची 50% रक्कम म्हणजे 2,75,000 रुपये. आता या 3 अमाऊंटपैकी जी लहान अमाऊंट आहे ती आहे 2,45,000 रुपये. तर जर मिस्टर ए मेट्रो सिटीमध्ये राहत असतील तर त्यांना जे HRAचं डिडक्शन मिळणार आहे ते आहे 2,45,000 रुपये. आणि जर मिस्टर ए हे अदर सिटीमध्ये राहत असतील तर त्यांना जी थर्ड अमाऊंट आहे ती असणार आहे 40% ऑफ हिज सॅलरी म्हणजेच 2,20,000 रुपये. आता या 3 अमाऊंटपैकी जी सर्वात लहान अमाऊंट आहे ती 2,20,000 रुपये आहे. तर मिस्टर ए यांना जे डिडक्शन मिळणार आहे हे 2,20,000 रुपये असणार आहे. तर हे होतं आपलं एक्झाम्पल. एक एक्झाम्पल. आता आपण वळूया आपल्या पुढच्या डिडक्शनकडे. दुसरं डिडक्शन जे आपण पाहणार आहोत ते म्हणजे इंटरेस्ट पेड ऑन हाऊसिंग लोन. जर आपण स्वतःच्या घरात राहत असाल आणि ते घर खरेदी करण्यासाठी हाऊसिंग लोन घेतलं असेल तर त्या हाऊसिंग लोनमध्ये जो आपण इंटरेस्ट पेमेंट करता त्या इंटरेस्ट पेमेंटचं 2,00,000पर्यंतचं डिडक्शन हे आपल्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या इन्कम हेडमध्ये मिळतं. इंटरेस्ट पेड ऑन हाऊसिंग लोन याचं एक ॲडिशनल डिडक्शन अप टू ₹1,50,000 रुपीज हे सेक्शन 80 EEA या सेक्शनमध्ये मिळतं. या सेक्शनमध्ये हे डिडक्शन क्लेम करण्यासाठी 3 कंडिशन कंप्लीट कराव्या लागतात. जी पहिली कंडिशन असते की आपली ज्या घराची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू जी असेल ही 45 लाखापेक्षा कमी असायला हवी. सेकंड, जे आपलं लोन असेल हे लोन 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2022 या पिरियडमध्ये सँक्शन झालेलं असावं. आणि तिसरी आणि इम्पॉर्टंट कंडिशन अशी की जे ते घर हे आपलं फर्स्ट होम असावं म्हणजेच यू मस्ट बी द फर्स्ट टाईम होम बायर. जर हे तिन्ही कंडिशन फुलफिल झाली तर आपल्याला सेक्शन 80 EEA मध्ये आपल्याला 1,50,000चं हे ॲडिशनल डिडक्शन मिळतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे डिडक्शन असणार आहे हे सेक्शन 80C मध्ये असणार आहे. सेक्शन 80C मधलं जे आपलं पहिलं डिडक्शन आहे ते आहे प्रीमियम ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ऑफ सेव्ड स्पाऊस अँड चाइल्ड. आपण आपल्या नावे किंवा हजबंड ऑर वाईफ किंवा आपली मुले यांच्या नावे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली असल्यास त्याचं प्रीमियम जे आपण पेमेंट करतो त्या पेमेंटचं आपल्याला डिडक्शन सेक्शन 80C मध्ये मिळतं. 80C मधलं जे दुसरं डिडक्शन आहे ते कॉन्ट्रीब्युशन टू एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम. या डिडक्शनसाठी सेपरेटली इन्व्हेस्टमेंट करायची गरज नसते, कारण आपले जे एम्प्लॉयर असतात हे आपल्या सॅलरीमधून दर महिना सर्टन अमाऊंट डिडक्ट करून ती EPF फंडमध्ये टाकत असतात. तिसरं जे डिडक्शन आहे ते आहे कॉन्ट्रीब्युशन टू पब्लिक प्रॉव्हिडंट फंड इन द नेम ऑफ सेल्फ स्पाऊस अँड चाइल्ड. जर आपले एम्प्लॉयर आपल्या सॅलरीमधून PF कापून PF फंडमध्ये डेपॉझिट करत नसतील किंवा आपला स्वतःचा बिझनेस असेल तर आपण कुठल्याही नॅशनलाइज बँक किंवा पोस्ट ऑफिस यामध्ये PPF अकाउंट म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या हे अकाउंट ओपन करून त्या अकाउंटमध्ये आपल्या स्वतःच्या किंवा आपल्या हजबंड और वाईफ किंवा आपल्या मुलांच्या नावे गुंतवणूक करून आपण EPF याचं डिडक्शन सेक्शन 80C मध्ये क्लेम करू शकता. त्यानंतरचं जे डिडक्शन आहे ते आहे अमाऊंट डिपॉझिटेड इन सुकन्या समृद्धी अकाउंट 2015. सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारने 2015 मध्ये आणलेली एक अतिशय सुंदर योजना होती. बेटी बचाओ बेटी पढाओ हा या योजनेचा उद्देश आहे. आपण या योजनेअंतर्गत आपल्या 10 वर्षाखालील मुलीच्या नावे एका ठराविक बँकेमध्ये एक अकाउंट ओपन करून त्यामध्ये साधारणतः दर महिना ₹250 एवढी गुंतवणूक करू शकता. या अकाउंटचा कालावधी हा अकाउंट ओपन केल्यापासून 21 वर्ष एवढा आहे. या अकाउंटमधून आपण एकदाच अमाऊंट विड्रॉ करू शकता, ती म्हणजे आपली मुलगी 18 वर्षाची होऊन ज्यावेळेला तिच्या शिक्षणासाठी आपल्याला पैशाची गरज असेल त्यावेळेला आपण हे अमाऊंट विड्रॉ करू शकता. त्यानंतर अकाउंट ओपन केल्यापासून 21 वर्ष किंवा आपल्या मुलीचं लग्न हे या दोनपैकी जी घटना अगोदर असेल त्यावेळेला हे या अकाउंटमधून आपण पूर्णपणे रक्कम काढू शकता. त्यानंतरचे जे डिडक्शन आहे ते ट्यूशन फी.
यामध्ये आपण आपल्या मुलांच्या स्कूल कॉलेजसाठी जी फीज पे करत असतो त्या फीजमध्ये एक ट्यूशन फी असा एक कंपोनंट असतो. त्या ट्यूशन फीचं डिडक्शन आपल्याला सेक्शन 80C घेता येतं. हे डिडक्शन फक्त आपल्याला 2 मुलांपर्यंतच मर्यादित आहे. त्यानंतरचं डिडक्शन आहे इन्व्हेस्टमेंट इन इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. हे एक प्रकारचे म्युच्युअल फंड असतात जे आपल्याला इन्व्हेस्टमेंट आणि टॅक्स सेव्हिंग असे दोन्ही फायदे करून देतात. हे फंड साधारणतः मोठ्या लिस्टेड कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात. या फंडमध्ये 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. म्हणजेच या फंडमध्ये जे म्युच्युअल फंड असतात याचे जे युनिट असतात हे आपण 3 वर्षापर्यंत विकू शकत नाही. 3 वर्षानंतर आपण हे युनिट विकू शकता. आता तुम्ही म्हणाल म्युच्युअल फंड हे रिस्की असतात. होय, जर आपण अभ्यास न करता एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये समजा इन्व्हेस्ट केला तर ते नक्कीच रिस्की होऊ शकतात. पण समजा आपण एक अभ्यास करून एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केला तर ते कधीही रिस्की नसतात. हे म्युच्युअल फंड लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट या उद्देशाने जर आपण कराल तर ते हमेशा आपल्याला फायदेमंद ठरतील. या विषयावरती आपण लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. त्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून त्या व्हिडिओची लिंक आपल्याला येऊन जाईल. आपण जर आत्ताच इन्व्हेस्टमेंट किंवा आत्ताच आपण जर नोकरीला सुरुवात केली असेल तर ELSS म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम ही आपल्याला एक लाँग टर्मच्या दृष्टिकोनातून एक फायदेमंद होऊ शकते. त्यानंतरचे डिडक्शन आहे ते म्हणजे डिपॉझिट विथ बँक फॉर पिरियड ऑफ 5 years. आपण बँकेमध्ये टॅक्स सेव्हिंग FD ओपन करू शकता. या FDमधचा जो कालावधी असतो हा 5 वर्षाचा असतो. म्हणजेच 5 वर्षाचा लॉक इन असतो. 5 वर्षापर्यंत ही FD आपण ब्रेक करू शकत नाही. मित्रांनो जर आपल्याला थोडीफार रिस्क घेण्याची तयारी असेल तर आपण FDपेक्षा इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम म्हणजे जे म्युच्युअल फंड असतात याचा आपण विचार करू शकता. त्यानंतर जे डिडक्शन आहे ते युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन ऑफ UTI इन द नेम ऑफ सेल्फ, स्पाऊस अँड चाइल्ड. आता हे युलिप जे प्लॅन असतात हे आपल्याला 2 फायदे करून देतात. एक म्हणजे लाईफ कवर म्हणजेच इन्शुरन्स आणि दुसरं इन्व्हेस्टमेंट. आपण आपल्या किंवा हजबंड और वाईफ आणि मुलं यांच्या नावे हे युलिप घेऊ शकता आणि त्याचं डिडक्शन सेक्शन 80C आपल्याला मिळू शकतं. त्यानंतरचं जे डिडक्शन आहे स्टॅम्प ड्युटी फॉर परचेस ऑफ हाऊस प्रॉपर्टी. आपण हाऊस प्रॉपर्टी घेताना त्या रजिस्ट्रेशनसाठी जी स्टॅम्प ड्युटी पेमेंट करतो त्या स्टॅम्प ड्युटीचं ही डिडक्शन आपल्याला सेक्शन 80C मिळतं. त्यानंतरचं पुढचं डिडक्शन आहे प्रिन्सिपल अमाऊंट ऑफ होम लोन रिपेमेंट. आपलं होम लोन जे आपलं होम लोन असेल आणि होम लोन जर आपण रिपेमेंट केलं असेल तर त्या रिपेमेंटचं डिडक्शन ही सेक्शन 80C आपल्याला मिळतं. पुढचं जे डिडक्शन आहे परचेस ऑफ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. आपण नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटही घेऊ शकता ज्यांचा लॉक इन पिरियड असतो 5 वर्ष. तर ही होती आपल्या सेक्शन 80C डिडक्शन्स. आपलं जे पुढचं डिडक्शन आहे ते आहे सेक्शन 80CCD कॉन्ट्रीब्युशन टू नॅशनल पेन्शन स्कीम. आपले एम्प्लॉयर जर आपल्या सॅलरीमधून दर महिन्याला काही ठराविक रक्कम डिडक्ट करून ती नॅशनल पेन्शन स्कीम या स्कीममध्ये जर डिपॉझिट करत असतील तर आपल्याला 10% ऑफ बेसिक सॅलरी एवढे डिडक्शन आपल्याला मिळतं सेक्शन 80CCD मिळू शकतं. म्हणजे समजा आपली बेसिक सॅलरी 1 लाख रुपये आहे तर आपल्याला आपलं जे पुढचं डिडक्शन आहे ते आहे सेक्शन 80CCD कॉन्ट्रीब्युशन टू नॅशनल पेन्शन स्कीम. आता कॉन्ट्रीब्युशन टू नॅशनल पेन्शन स्कीम या स्कीममध्ये जर आपले एम्प्लॉयर दर महिन्याला आपल्या सॅलरीमधून एक ठराविक रक्कम जर डिपॉझिट करत असतील तर आपल्याला आपल्या बेसिक सॅलरीच्या 10% एवढी रक्कम ही सेक्शन 80CCD डिडक्शन मिळते. म्हणजे जर आपली बेसिक सॅलरी ही 1 लाख रुपये असेल तर 1 लाख रुपयेच्या 10% म्हणजे 10,000 एवढी अमाऊंट सेक्शन 80CCD आपल्याला डिडक्शन मिळते. जर आपला स्वतःचा बिझनेस असेल तर आपण आपल्या ग्रॉस टोटल इन्कमच्या 20% किंवा 1,50,000 रुपये दोनपैकी जी अमाऊंट कमी असेल ती अमाऊंट नॅशनल पेन्शन स्कीम या अकाउंटमध्ये डिपॉझिट करून 1,50,000 पर्यंतचं डिडक्शन आपण घेऊ शकता. उदाहरणार्थ जर आपलं ग्रॉस टोटल इन्कम 10 लाख रुपये असेल तर 20% ऑफ युअर ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे 2 लाख रुपये. परंतु ही अमाऊंट 1,50,000 पर्यंतच मर्यादित आहे. म्हणजे सेक्शन 80CCD जे बिझनेसमॅन आहेत त्यांना जे डिडक्शन अलाउड आहे हे 1,50,000 पर्यंतच आहे. त्यामुळे आपण जरी 2 लाख रुपये डिपॉझिट केले तरी जे आपल्याला डिडक्शन मिळणार आहे ते 1,50,000 पर्यंतच मिळणार आहे. 2015 सरकारने यामध्ये एक वाढीव डिडक्शन 50,000 रुपयाचं एक वाढीव डिडक्शन आपल्याला दिलेलं आहे.
हे डिडक्शन क्लेम करण्यासाठी जे एम्प्लॉई आहेत त्यांना कोणत्याही नॅशनलाइज बँकमध्ये NPS हे अकाउंट ओपन करून त्यामध्ये वर्षाला 50,000 रुपये डिपॉझिट करू शकता. हे 50,000 रुपये जे डिडक्शन असणार आहे हे आपल्याला ATCच्या ओव्हर अँड अबोव्ह 1,50,000 पेक्षा वरती मिळणार आहे. आपण जर बिझनेसमॅन असाल तर आपणही 50,000 रुपये डिपॉझिट नॅशनल पेन्शन स्कीम या स्कीममध्ये डिपॉझिट करून त्याचं डिडक्शन क्लेम करू शकता. पुढचं जे आपलं डिडक्शन आहे ते आहे सेक्शन 80D प्रीमियम फॉर हेल्थ इन्शुरन्स. आपण आपल्या किंवा हजबंड और वाईफ आणि मुलं यांच्या नावे मेडिकल इन्शुरन्स घेतलं असल्यास त्याचं जे प्रीमियम आपण पे करतो त्या प्रीमियमपैकी 25,000पर्यंतचं डिडक्शन आपल्याला 80Dमध्ये क्लेम करता येतं. आपण आपल्या आई वडिलांच्या नावे जर मेडिकल इन्शुरन्स घेतला असेल तर त्या मेडिकल इन्शुरन्सचं जे प्रीमियम पे करत असाल त्याचं ॲडिशनल 25,000पर्यंत आपल्याला डिडक्शन घेता येतं. जर आपले पॅरेंट्स हे सिनियर सिटीजन असतील तर इन्स्टेड ऑफ 25,000 ते डिडक्शन 50,000पर्यंत मिळतं. म्हणजेच आपल्याला सेक्शन 80Dमध्ये टोटल 75,000पर्यंतचं जे डिडक्शन क्लेम करता येतं. आपण सिनियर सिटीजन असाल किंवा आपले आईवडील सिनियर सिटीजन असतील आणि आपण मेडिकल इन्शुरन्स घेतला नसेल तर त्या वर्षी झालेल्या मेडिकल खर्चापैकी 50,000 रुपयाचं डिडक्शन आपल्याला सेक्शन 80Dमध्ये क्लेम करता येतं. पुढचं जे डिडक्शन असणार आहे ते आहे एक्सपेंडिचर ऑन डिपेंडंट विथ डिसॅबिलिटी. आपले डिपेंडंट जर डिसेबल असतील म्हणजे त्यांना अपंगत्व आलं असेल तर त्यांच्यावर होणाऱ्या मेडिकल खर्चाचं डिडक्शन हे सेक्शन 80Dमध्ये घेता येतं. जर नॉर्मल डिसॅबिलिटी असेल तर त्याची मर्यादा आहे 75,000 रुपये आणि जर सिव्हिअर डिसॅबिलिटी असेल तर त्यांची मर्यादा आहे 1,25,000 रुपये. आता नॉर्मल डिसॅबिलिटी म्हणजे काय तर 40% जास्त आणि 80% कमी जर डिसॅबिलिटी असेल तर ती नॉर्मल डिसॅबिलिटी म्हणून कन्सिडर केली जाते आणि 80% जास्त डिसॅबिलिटी असेल तर तिला सिव्हिअर डिसॅबिलिटी म्हणून कन्सिडर केलं जातं. ठराविक डॉक्टरांकडून यासाठी एक सर्टिफिकेट घेतलं जातं. त्यानंतर जे डिडक्शन आहे ते सेक्शन 80E इंटरेस्ट पेड ऑन एज्युकेशन लोन. आपण शिक्षणासाठी जर एज्युकेशन लोन घेतलं असेल तर त्या एज्युकेशन लोनचा जो इंटरेस्ट असतो त्याचं डिडक्शन 8 वर्षापर्यंत सेक्शन 80Eमध्ये आपण क्लेम करू शकता. पुढचं जे डिडक्शन असणार आहे ते आहे सेक्शन 80EEB इंटरेस्ट पेड ऑन लोन फॉर परचेस ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल. भारत सरकारने इलेक्ट्रिक व्हेकलवरती जोर देण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलच्या लोनवरती जो इंटरेस्ट पेमेंट करतो ते इंटरेस्ट पेमेंटचं डिडक्शन सेक्शन 80EEमध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये आपण 1,50,000पर्यंतचं दरवर्षी डिडक्शन क्लेम करू शकता. आपलं पुढचं डिडक्शन असणार आहे ते आहे सेक्शन 80GG डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ रेंट पेड. आता रेंट पेडचं एक डिडक्शन आपण हाऊस रेंट अलाउन्स या सेक्शनमध्ये सुरुवातीला पाहिलं. त्या सेक्शनमध्ये जर आपल्याला एम्प्लॉयरकडून हाऊस रेंट अलाउन्स हा कंपोनेंट मिळत असेल तर त्यासमोर जो रेंट आपण पे करतो त्याचं डिडक्शन आपण तिथे घेऊ शकता. जर आपल्याला एम्प्लॉयरकडून HRE मिळत नसेल किंवा आपण आपला बिझनेस असेल किंवा आपण प्रोफेशनल असाल तर आपण सेक्शन 80GG या सेक्शनमध्ये जो रेंट आपण आपल्या घरमालकाला किंवा लँडलॉर्डला पे करत असाल त्याचं डिडक्शन सेक्शन 80GGमध्ये आपण घेऊ शकता. तर या सेक्शन 80GGमध्ये 2 कंडिशन आहेत. जी पहिली कंडिशन ही अशी आहे की सेक्शन 80GGमधलं डिडक्शन हे त्या एम्प्लॉईजना अलाउड नाही आहे ज्या एम्प्लॉईजने HRAचं अलाउन्स ऑलरेडी क्लेम केलेलं असेल. सेकंड जी कंडिशन आहे ती कंडिशन आहे या अमाऊंटच्या मर्यादेबाबतीत. तर या सेक्शन 80GGमध्ये जी अमाऊंटची मर्यादा आहे ती अशी आहे की रेंट पेड इन एक्सेस ऑफ 10% ऑफ टोटल इन्कम. म्हणजे आपल्या टोटल इन्कमच्या 10% पेक्षा जास्तचा जो रेंट असेल सब्जेक्ट टू मॅक्झिमम ऑफ 5,000 पर मंथ म्हणजे वर्षाचा 60,000 रुपये. म्हणजेच रेंट पेड इन एक्सेस ऑफ 10% ऑफ युअर टोटल इन्कम जो 60,000 किंवा 60,000पेक्षा कमी असेल किंवा 25% ऑफ युअर टोटल इन्कम म्हणजे तुमच्या टोटल इन्कमच्या 25% एवढी रक्कम. या 2 अमाऊंटपैकी जी कमी अमाऊंट असेल ते असणार आहे आपलं 80GGमधलं डिडक्शन. हे डिडक्शन आपण एका एक्झाम्पल माध्यमातून समजून घेणार आहोत. तर हे आपलं एक एक्झाम्पल आहे. यामध्ये टोटल इन्कम आहे 1,00,000 रुपये, रेंट पेड आहे 50,000 रुपये. तर आपल्याला जी पहिली अमाऊंट होती ती आपल्याला पहिली अमाऊंट शोधायची आहे की रेंट पेड इन एक्सेस ऑफ 10% ऑफ टोटल इन्कम. आपलं ॲक्च्युअल टोटल रेंट पेमेंट आहे
50,000 रुपये. 10% ऑफ टोटल इन्कम म्हणजेच 10,000 रुपये. तर एक्सेस जो रेंट आहे तो आहे 40,000 रुपये. हा 40,000 रुपये किंवा सब्जेक्ट टू मॅक्झिमम ऑफ 5,000 पर मंथ म्हणजे वर्षाचं 60,000 रुपये. वर्षाची 60,000 रुपये किंवा एक्सेस रेंट पेमेंट विच एव्हर इज लेस म्हणजे 40,000 रुपये. ती अमाऊंट आपल्याला कम्पेअर करायची आहे 25% ऑफ टोटल इन्कम म्हणजे टोटल इन्कमच्या 25% एवढी अमाऊंट म्हणजे 25,000 रुपये. तर 25,000 रुपये आणि 40,000 रुपये यापैकी जी लहान अमाऊंट असेल ती अमाऊंट असणार आहे HRAचं डिडक्शन म्हणजे 25,000 रुपये. आपल्या एक्झाम्पलमध्ये आहे 25,000 रुपये. तर 25,000 रुपयाचं आपल्याला डिडक्शन ATGGमध्ये आपण क्लेम करणार आहोत. त्यानंतरचं जे डिडक्शन असणार आहे हे सेक्शन 80G डोनेशन टू चॅरिटेबल ट्रस्ट अँड फंड्स. आपण जर चॅरिटेबल ट्रस्ट किंवा फंड्समध्ये आपण जर डोनेशन करत असाल तर त्या डोनेशनचं डिडक्शन आपण ATGमध्ये घेऊ शकता. त्यानंतरचं डिडक्शन आहे ते सेक्शन 80GGC डोनेशन टू पॉलिटिकल पार्टी. जर आपण कुठल्या रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टीला डोनेशन करत असाल तर त्या डोनेशनचं डिडक्शन हा आपण सेक्शन 80GGC मध्ये घेऊ शकता. पुढचं जे डिडक्शन आहे ते आहे स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपीज फॉर ऑल एम्प्लॉईज. प्रत्येक सॅलरीड एम्प्लॉईला 50,000 एवढं हे स्टँडर्ड डिडक्शन इन्कम टॅक्सने देऊ केलेलं आहे. पुढचं जे डिडक्शन आहे ते आहे रिबेट अंडर सेक्शन 87A. जर आपलं इन्कम हे 5 लाखापेक्षा कमी असेल तर आपल्याला जो काही टॅक्स येईल त्या टॅक्समध्ये 12,500पर्यंत आपल्याला रिबेट भेटू शकतं. मित्रांनो, ही होती आपली काही डिडक्शन्स जी आपण पाहिली. मित्रांनो, ही होती टॉप डिडक्शन्स अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट की ज्याच्यामुळे आपल्याला टॅक्स वाचवण्यासाठी मदत होते. व्हिडिओ आवडला असल्यास कृपया मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपले मित्रपरिवार किंवा आपले नातेवाईक यांना टॅक्स वाचवण्यासाठी मदत होऊ शकते. पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे इन्कम टॅक्स रिटर्न कसं फाईल करायचं. ज्यांना सॅलरी मिळत असते किंवा जे नोकरदार वर्ग असतात ज्यांना ITR 1 ऍप्लिकेबल असतो, जे बिझनेस करत असतील त्यांना ITR 4 ऍप्लिकेबल असतो. तर हे दोन्ही फॉर्म कसे फाईल करायचे हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर त्याची लिंक आपल्यापर्यंत नक्कीच मिळून जाईल. आणि समजा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून त्याची लिंक आपल्यापर्यंत येऊन जाईल. धन्यवाद. लवकरच भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.